तर ग्रहणांना इंग्रजीमध्ये इक्लिप्सेस असं म्हटलं जाते। चंद्राचा किंवा सूर्याचा प्रकाशित भाग एखाद्या वेळी पृथ्वीवरून दिसेनासा होतो, त्याला ग्रहण असं म्हटलं जाते। एक खगोल दुसऱ्या खगोलाच्या छायेत आल्यामुळं किंवा प्रकाशित भागासमोर एखादा खगोल आड आल्यामुळं ग्रहणांची निर्मिती होत असते। ग्रहणं पौर्णिमा किंवा अमावस्या या तिथीला घडत असतात, परंतु प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला त्या ठिकाणी ग्रहण घडून येताना दिसत नाही, कारण त्या ठिकाणी काही आवश्यक परिस्थिती असावी लागते। त्यामध्ये नंबर 1 सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे जे 3 खगोल आहेत ते एका पातळीमध्ये येणं गरजेचं असते। हे 3 खगोल ज्या वेळेला एका पातळीमध्ये येतात त्यावेळेला त्याला शिजगी अवस्था असं म्हटलं जाते। तर दुसरा घटक पृथ्वीची कक्षा पातळी आणि चंद्राची कक्षा पातळी यातील कोनात्मक अंतर जे आहे ते 5 अंश 8 मिनिटे आणि 43 सेकंदाचं आहे। हे कोनात्मक अंतर त्या ठिकाणी नष्ट होऊन ते 0 अंश इतकं व्हावं लागते, त्याच वेळेला त्या ठिकाणी ग्रहणाची निर्मिती होऊ शकते। ग्रहणांचे 2 प्रमुख प्रकार पडतात, एकाला चंद्रग्रहण तर दुसऱ्याला सूर्यग्रहण असं म्हटलं जाते। चंद्रग्रहणामध्ये सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते व पृथ्वीची छाया चंद्रावर पडून त्या ठिकाणी ग्रहण होते। चंद्रग्रहण पौर्णिमेला लागते, पण पृथ्वीची कक्षा पातळी चंद्राच्या कक्षा पातळीशी 0 अंशाचा कोन करते, तेव्हाच त्या ठिकाणी ग्रहणाची निर्मिती होते। चंद्राची कक्षा पातळी पृथ्वीच्या कक्षा पातळीशी ज्या बिंदूवर छेदते त्या बिंदूला राहू आणि केतू बिंदू असं म्हटलं जाते आणि याच बिंदूवर त्या ठिकाणी ग्रहण लागू शकते। चंद्राच्या संपूर्ण भागावर पृथ्वीची छाया पडते व चंद्र दिसेनासा होतो, यास खग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जाते। तर पृथ्वीच्या छायेमुळं चंद्राचा काही भाग किंवा आंशिक भाग काही काळ दिसेनासा होतो, याला खंडग्रास किंवा आंशिक चंद्रग्रहण असं म्हटलं जाते। म्हणजेच चंद्रग्रहणाचे 2 प्रकार पडतात, एकाला खग्रास चंद्रग्रहण तर दुसऱ्याला खंडग्रास किंवा आंशिक चंद्रग्रहण असं म्हटलं जाते। चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीच्या 2 छाया असतात। एका छायेला घनछाया किंवा छायाशंकू उंबरा असं म्हटलं जाते, तर दुसऱ्या छायेला म्हणजे जी विरळ स्वरूपाची छाया असते तिला उपछाया किंवा विरळ छाया पेन उंबरा असं म्हटलं जाते। चंद्रग्रहणामध्ये ज्यावेळी चंद्रावर पृथ्वीची उपछाया पडण्यास सुरुवात होते, म्हणजे ग्रहणाची सुरुवात होते, त्या अवस्थेला स्पर्शकाळ असं म्हटलं जाते। पृथ्वीच्या घनछायेमध्ये जेव्हा चंद्र येतो त्याला सम्मिलन काळ असं म्हटलं जाते। तर पृथ्वीच्या छायेतून चंद्र जेव्हा प्रथम बाहेर पडतो त्याला उन्मीलन काळ, तर चंद्र पृथ्वीच्या छायेच्या बाहेर पडतो म्हणजेच ग्रहणातून मुक्त होतो, त्याला मोक्षकाळ असं म्हटलं जाते। चंद्रग्रहण एका वेळी पृथ्वीच्या अर्ध्या भागावरील लोकांना दिसू शकते। चंद्र ज्यावेळी उपछायेमध्ये येतो त्यावेळी चंद्रप्रकाश मंद होतो, घनछायेमध्ये आल्यास तो पूर्णपणे झाकाळला जातो आणि सर्वत्र अंधार पडतो। कालांतरानं पुन्हा चंद्र उपछायेमध्ये आल्यानंतर अंधार कमी होऊ लागतो आणि क्रमाक्रमानं त्या ठिकाणी प्रकाश पडू लागतो। खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्र सुमारे 2 तास घनछायेमध्ये किंवा छायाशंकूमध्ये असलेला दिसून येतो। चंद्रग्रहणामध्ये स्पर्शकाळापासून ते मोक्ष काळापर्यंतचा जो कालावधी आहे तो कालावधी 3.75 तास इतका आहे। चंद्राला कंकणाकृती ग्रहण कधीच लागत नाही, कारण पृथ्वीचा आकार हा चंद्रापेक्षा मोठा आहे आणि पृथ्वीची जी घनछाया असते ती घनछाया अंतराळामध्ये दूर अंतरापर्यंत पसरलेली असते, त्यामुळं चंद्राला त्या ठिकाणी कंकणाकृती ग्रहण लागताना आपल्याला दिसून येत नाही।